बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। नमस्कार। आज दिनांक 7/11/17 ठळक घडामोडी। महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महाराणा प्रताप चौक पासून गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा काढून प्रशासनाला दिली गौऱ्यांची भेट। शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल अण्णा माळी व कार्यकर्ते यांनी दिले निवेदन। हायवे रस्त्यावर बेजबाबदारपणामुळे 33 जणांचा गेला बळी। GHV कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीतर्फे नोकऱ्या निर्माण न करणे हे देशविरोधी कृत्य व संविधानात्मक आरक्षण संपविणे संदर्भात गुलमोहर येथे झाली प्रेस। आता बातमीपत्र सविस्तराने। राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीने गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा महाराणा प्रताप चौक या ठिकाणाहून अंत्ययात्रा काढून शासनाला दिली गौऱ्यांची भेट। घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे अनुदान संपुष्टात आणून दिवसेंदिवस रोज दर वाढत आहे। महिला काँग्रेसने गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा काढून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्याने तसेच जिल्हा प्रशासनाला प्रतिकात्मक स्वरूपात गौऱ्यांची भेट दिली। केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दरवाढीची नुकतीच माहिती दिली। शिवाय अनुदानित सिलेंडरवरील अनुदान रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आता प्रत्येक सिलेंडर मागे 83 ते 84 रुपयाने वाढ होणार आहे। एकीकडे उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी मोफत देऊन अच्छे दिनचे स्वप्न दाखवून देशातील गोरगरीब जनतेचा विश्वासघात करायचा आणि दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूच्या किमतीत बेसुमार वाढ करायची असा दुपट्टीपणा हे सरकार करीत आहे। या अंत्ययात्रेत अध्यक्ष सौ ज्योती पावरा, मिनल पाटील, सौ सुमित्रा चौधरी, सौ मालती पाडवी, राधिका ठाकूर, वंदना देवरे, सौ कल्पना गवळी, इंदुबाई वाघ, बालकल्याण सभापती सौ सरिका मराठे, बॅक्स मॅडम हे सर्व महिला निवेदन देण्यासाठी उपस्थित होते। पुढील माहिती सौ ज्योती पावरा। बीजेपी सरकारचा निषेध असो, आटले का वाटले कचकट फुटले, बीजेपी सरकारचा निषेध असो, आटले का वाटले कचकट फुटले, भाववाढी विरोधात आम्ही राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे आम्ही आज निषेध केला आहे। कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आणि गौऱ्यांची पण भेट दिलेली आहे। ज्या पद्धतीने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जो भाववाढ केलेली आहे दिवसागणिक ते वाढत चाललेलं आहे, कमी होत नाही आहे आणि वाढवतानाही ते 80, 90, 93 रुपये प्रमाणे अशा पद्धतीने वाढवतात। कमी करताना 1-2 रुपये कमी करतात आणि जो गरीब म्हणजे सर्वसामान्य जी जनता आहे ती महागाईमध्ये होरपडते। त्यांनी जे अच्छे दिनचा जो वायदा केला आहे त्याच्यात अच्छे दिन कुठं दिसत नाही आहे। त्यांची BJP सरकारचं जे पारदर्शकता ते म्हणतायत ती पारदर्शकता त्यांची कुठंच नाही आहे आणि अच्छे दिन तर त्याचे अगदी म्हणजे सर्वसामान्य लोकांना त्यांना हक बळी पडत आहे। आणि जी उज्ज्वला योजना अंतर्गत ज्यांनी जे घरोघरी जे गॅस देण्याचा त्यांनी जो वायदा केलेला आहे ते फक्त एक नाटक आहे आणि ते नाटकाच्या माध्यमातून त्यांनी हे लोकांना ते फसवत आहेत आणि ह्या आम्ही संपूर्ण BJP सरकारचा आम्ही राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे निषेध करत आहोत। देत आहे 33 जणांचा बळी घेणाऱ्या GHV कंपनीच्या हायवेच्या कंपनीवर मनुष्यवधाचा तात्काळ गुन्हा दाखल करा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा जिल्हा प्रमुख हिलाल अण्णा माळी व कार्यकर्ते यांनी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन। नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरी करण्याचे काम सुरू आहे। येत्या 10 महिन्यात तब्बल 75 अपघात होऊन 33 निष्पाप लोकांचा जीव गमवावा लागला आहे। महामार्गाचे काम सुरू असताना जागोजागी फलक बोर्ड लावले पाहिजे। ज्या ठिकाणी पुलाचे काम सुरू आहे त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे असतात ते बुजविले पाहिजे, परंतु GH कंपनी कुठलेही फलक किंवा खड्डे बुजवलेले दिसणार नाही। दिनांक 5/11/17 रोजी अभियंता KD देसले आणि भदाणे येथील शिक्षक त्र्यंबक माळी यांच्यासह 33 जणांना आपला जीव गमवावा लागला। अशा बेजबाबदार कंपनीवर गुन्हा दाखल करावा, नाहीतर शिवसेना आपल्या स्टाईलने जन आंदोलन करेल असा इशारा हिलाल अण्णा माळी व शिवसैनिक कार्यकर्ते यांनी दिलेला आहे। या आंदोलनामुळे जे काही परिणाम होतील त्यास शासनच जबाबदार राहील। हे निवेदन देताना हिलाल अण्णा माळी, कैलास पाटील, भूपेंद्र लहामगे, नितीन पाटील, परशुराम देवरे, देविदास लोणारी, देवराम माळी, ज्ञानेश्वर वाघ, मुकेश खरात, हेमराज पाटील,
संजय भोई हे सर्व उपस्थित होते. पुढील माहिती माननीय हिलाल अण्णामाळे देत आहेत. सुरत आणि नागपूर या महामार्गाचं काम चौपदरीकरणाचं काम सुरू आहे आणि गेल्या 10 महिन्यापासून हे काम सुरू असताना 75 अपघात झाले. 33 लोकांचा अपघातामुळे बळी गेला. परवा केडी देसले हे अभियंता होते. काल शिक्षक म्हणून जे त्र्यंबक माळे होते हे दोघं गृहस्थ या 2 दिवसात अपघातामुळे त्या ठिकाणी जागीच ठार झाले. हे सर्व या कंपनीच्या मनमानी कारभारामुळे होतोय. कुठलंच दिशादर्शक फलक या कंपनीने रस्त्याचं काम चालू असताना लावलेलं नाही आणि म्हणून त्याचा भुर्दंड लोकांचा जीव गमवावा लागतोय. इतकी मनमानी या कंपनीची चालू आहे आणि म्हणून आम्ही जिल्हा प्रशासनाला, जिल्हाधिकारी साहेबांना या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. 33 लोकांचे प्राण गेलेले आहेत. 33 लोकांचे कुटुंब उघड्यावर पडले. 75 अपघात झाले. ते अनेक लोक अपंग झाले. या सर्व गोष्टींचा भुर्दंड म्हणून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या कंपनीवर आणि ठेकेदारांवर, जबाबदार असलेल्या लोकांवर दाखल करावा. असं नाही केलं तर येत्या 2 दिवसानंतर शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन सुरू करेल. कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव, त्यांच्या कार्यालयांना कुलूप, रस्ता रोको, धरणे आंदोलन हे सर्व प्रकार केले जातील. गुन्हा ताबडतोब दाखल नाही केला तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन शिवसेनेचं राहील आणि मनमानी करणाऱ्या कंपनीला वठवणीवर आणण्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. नोकऱ्या निर्माण न करणे हे देशविरोधी कृत्य व संविधानात्मक आरक्षण संपविणे संदर्भात आज दिनांक 7/11/17 रोजी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीतर्फे गुलमोहर येथे घेण्यात आली प्रेस. वर्षाला 2 कोटी नोकऱ्यांचे आश्वासन देणारे पंतप्रधान मोदी व भाजप सरकारच्या भांडवलदार, समर्थक व जनविरोधी धोरणामुळे 2014च्या तुलनेत 60% नोकऱ्या गमवाव्या लागल्यामुळे गेल्या 3.5 वर्षाच्या केंद्रातील व विविध राज्यातील भाजपा सरकारच्या कामगार विरोधी धोरणामुळे देशातील जनतेला व युवकांना प्रचंड महागाई, शेतकरी आत्महत्या, बुडीत बँका, GSTमुळे उद्ध्वस्त छोटे कारभारी, घट्टी कारखानदारी याबरोबरचा प्रचंड बेकारी यांना सामोरे जावे लागत आहे. ही प्रेस ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने, संस्थापक अध्यक्ष BRSP यांनी घेतली.